नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 3 to 5 पाहिलं होतं पार्ट 4मध्ये. आज आपण पार्ट 5मध्ये पुढचे सेक्शन्स बघणार आहोत. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का समजत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की काय बदल करायला पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर कायद्याची काही माहिती हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. योग्य तो सल्ला नक्की दिला जाईल. चला तर आता पुढे बघूयात आपण सेक्शन 6. मित्रांनो, बेअर ॲक्ट समोर नक्की ठेवा म्हणजे तुम्हाला लवकर पटकन समजेल की मी काय सांगते ते. आता सेक्शन 6मध्ये काय आहे की पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय. द प्रिन्सिपल डिक्टेट्स दॅट अ कोर्ट कॅन ओनली हिअर अ सूट इफ द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ द क्लेम इज विथिन द फायनान्शियल लिमिट्स असाइन्ड टू द कोर्ट. म्हणजे काय की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक सिव्हिल कोर्टाला किती रुपयापर्यंतचे खटले चालवण्याचा अधिकार आहे याची एक मर्यादा ठरवून दिलेली असते. यालाच पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर सिव्हिल कोर्टाला ज्युनियर कोर्टाला सिव्हिलच्या 5 लाखांचे केस सूट घ्यायची मर्यादा असेल तर 5 लाखाच्या वरच्या केसेस सिव्हिल ज्युनियर कोर्ट घेऊ शकत नाही. हेच यालाच म्हणतात पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. आता सेक्शन 7 बघूयात. काय सांगतं की स्पेशली अप्लाइड टू प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट्स. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की जिथे पैशांचे छोटे व्यवहार किंवा किरकोळ वादाचे खटले चालतात तिथे हा नियम लागू होतो. इट स्टेट्स दॅट सर्टन कॉम्प्लेक्स प्रोव्हिजन ऑफ द CPC डू नॉट अप्लाय टू स्मॉल कॉज कोर्ट्स. The small cause courts cannot handle the matters of immovable property, injunctions and specific relief. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मोठ्या कोर्टात केस चालवण्याची पद्धत खूप लांब आणि गुंतागुंतीची असते. सेक्शन 7 सांगते की स्मॉल कॉज कोर्ट्स वेळ वाचवण्यासाठी CPCमधील काही कडक आणि मोठे नियम तिथे पाळण्याची गरज आहे. आता ह्याचा उद्देश काय आहे की सामान्यांचे छोटे वाद कमी खर्चात आणि लवकरात लवकर मिटावेत. हाच या सेक्शनचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला आहे का, समजतं आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक पण खूप मौल्यवान आहे. थँक्यू सो मच. तुमचे खूप 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 आभार. तुम्ही खूप सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.